मागच्या 1-2 हप्त्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे जे पॉझिटिव्ह रुग्ण आहे त्याच्यामध्ये थोडा वाढ आहे। आपली पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 20% असल्यामुळे आपले जवळपास रोजचे 900-1000 येत आहे। आजचाही आपला आकडा 950 पर्यंत पॉझिटिव्ह आज आपला आकडा आजचा 950 आहे। याच्यामध्ये हा वाढती रुग्णसंख्येला ग्राह्य धरूनच आपण हे लॉकडाऊन शेवटचा पाऊल आपण लावला होता आणि दुसरा दिवस आज आहे। त्याच्यामध्ये नांदेडकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आपले मागच्या 3 दिवसापासून केसेसमध्ये 150-200 घट पण आहे। तर याच प्रकारे जर आपण आपल्याला सहकार्य केलं तर मला निश्चितच खात्री आहे की गेल्या 4-5 दिवसामध्ये आपल्या केसेस कमी होऊ शकतो आणि आपण हा लॉकडाऊन लवकर कसा शिथिल करता येईल याच्यामध्ये आपला प्रयत्न आपल्याला राहील। दुसरा एक आम्हाला दौऱ्यामधून आणि जे व्हिजिट केलं मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटल आयुर्वेदिक आणि जीएमसीला जेव्हा व्हिजिट केलं की मागच्या 4-5 दिवसापासून मीडियामध्ये पण मेसेज फिरत आहे आणि मला व्हॉट्सॲपवर येत आहे की सर बेड अवेलेबल नाही आहे। त्यामुळे जेव्हा मी ग्राउंड झिरोवर जाऊन जेव्हा बघितलं तर आमच्या लक्षात हे आलं की काही जे असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह आता टेस्ट वाढल्यामुळे असिम्प्टोमॅटिक पेशंटही पॉझिटिव्ह आपण पकड्यामध्ये येत आहे। तर असे पेशंट कुणाला पकडून अधिकाऱ्यांना वगैरे त्यांच्यावर थोडा प्रेशर टाकून आमच्या डॉक्टरांवर ते ॲडमिट झालेले होते। तर ते आम्हाला लक्षात आल्यावर आम्ही जेव्हा गेलो मी काल स्वतः आमची टीम घेऊन जेव्हा गेलो तर मी जीएमसीमधले 30-40 आयुर्वेदिकमधले 30-40 आणि आज सिव्हिलमधले 20-30 पेशंट आम्ही त्यांना घरी ट्रीटमेंट देणार किंवा त्यांना सीसीसीमध्ये आम्ही हलवण्याचा कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे ही जे बेडची स्कॅरसिटी होती आर्टिफिशियल आहे। म्हणजे जे बेड ऑक्सिजनचे जे सिरियस पेशंटला भेटले पाहिजे ते असिम्प्टोमॅटिक पेशंटनी रिझर्व करून ठेवले होते त्यामुळे ते आर्टिफिशियल स्कॅरसिटी झाली आहे ते होणार नाही। मी स्वतः जाऊन आलो आणि मी काही व्हिडिओ पण पोस्ट केलेले आहे की बेड खाली आहे आणि आमच्याकडे डॉक्टर सगळं आणि औषधी रेमडेसिवीरचा पण तुटवडा आहे बाहेरून घ्यावं लागते असं चालू होतं। पण जेव्हा बघितलं तर प्रेशर आणि पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ह अननेसेसरी आमच्या डॉक्टरवर प्रेशर टाकत आहे की जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पहिले रेमडेसिवीर द्या। की मी हे सांगू इच्छितो की ॲज अ डॉक्टर म्हणून की रेमडेसिवीर हा काही पॅरासिटामॉलचा काही ड्रग नाही आहे, त्याचे साईड इफेक्ट्स पण सिरियस होतात। त्यामुळे कृपया डॉक्टरांना डॉक्टरचं काम करू द्या, पेशंटच्या रिलेटिव्हने डॉक्टर बनू नये। त्यामुळे त्याचे क्लिअर कट गाईडलाईन आहे की रेमडेसिवीर केव्हा द्यावी केव्हा नाही द्यावी। याच्यामध्ये हे लक्षात आलं की जेव्हा डॉक्टर आमचे देत नाही म्हणजे गरजना नाकारतात तेव्हा पेशंट बाहेरून जाऊन काहीतरी प्रिस्क्रिप्शन घेऊन ते बाहेरून आणायचं पण आम्हाला कळलं। तर मी याच्यामधून सगळ्या फार्मसिस्टला पण सांगतो की जोपर्यंत डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देत नाही तोपर्यंत कृपया तुम्ही रेमडेसिवीर त्यांना इश्यू करू नका। आणि कालच आपल्याकडे 1000 वायल रेमडेसिवीरचे आलेले आहे, अजून 2000 आमचे पाईपलाईनमध्ये आहे। रेमडेसिवीरचा आणि बाकी मेडिसिनचा तुटवडा कसलाही नाही आहे। हा जो सगळा आपल्याला बेडचा आणि औषधाचा तुटवडा दिसतो तो आर्टिफिशियल निर्माण केलेला आहे। त्यामुळे जरी पेशंट वाढत आहे परंतु जर आज 950 पेशंट आले त्याच्यात 900 असिम्प्टोमॅटिकच आहे। म्हणजे जेणेकरून सीसीसी किंवा आपल्या घरी त्यांचं जर सेपरेट रूम आणि सेपरेट बाथरूम असेल तर घरी पण ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो। पूर्ण जिल्ह्याभर आपले जे 15 सेंटर आहे कॉर्पोरेशन तिथं फिरलो चांगल्या रीतीने तिथं आपण टेस्टिंग करत आहे। जवळपास रोजच्या 200 टेस्टिंग पर सेंटर होत आहे। तिथंच आपण वॅक्सिनेशन पण सुरू केलेलं आहे आणि आता येत्या एप्रिलपासून 45च्या वर सगळ्यांनाच आपण वॅक्सिनेशन करणार त्याची पण आमची तयारी झालेली आहे। आपण जवळपास ग्रामीण भागामध्ये 150 सब सेंटरला वॅक्सिनेशन सुरू करणार आहे उद्यापासून। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता वॅक्सिनेशन आपल्याला करायचं आणि येत्या 10 एप्रिलपर्यंत जे आपलं टार्गेट आहे 5.5 लाखाचं ते आपल्याला परिपूर्ण करायचं आहे। त्यामुळे मला सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे की कसल्याही अफवा जे उडतात त्याला बळी पडू नका। डायरेक्ट आमचे ऑफिसर आहे, आम्ही वॉर रूम उघडली आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा आणि तिथून खरी ती माहिती घ्या। जर आपण जनरली आता कन्सर्न आमचा कॉर्पोरेशन एरियाचा आहे कारण जर 900 पेशंट येत आहे तर त्याचे 700-750 कॉर्पोरेशन एरियामधलेच आहे आणि जे ग्रामीण भागामध्ये आहे तिथचं 2 दिवसा अगोदर लोहा माहूर आणि किनवटमध्ये थोडे पेशंट 100-125 पेशंट होते परंतु 2 दिवसापासून तिथं थोडं पॉझिटिव्हिटी कमी झालेली आहे। परंतु जरी कमी झाली असेल तरी आम्ही आमचे गार्ड लोअर केलेले नाही आहे। आम्ही आताही हे ग्राह्य धरून येत आहोत की आपल्या सोसायटीमध्ये 20% पॉझिटिव्ह आहे, त्यांना आम्हाला शोधून काढायचं आहे। आम्ही आमच्या टेस्टिंग कमी करून ते आकडे कमी दाखवण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करत नाही। आमचे केसेस वाढले तरी चालेल परंतु आपल्याला प्रत्येक असिम्प्टोमॅटिक माणसाला शोधून बाहेर काढायचं आहे आणि त्याला ट्रीटमेंट करायचं आहे। टेस्टिंगचं खरं आहे परंतु आपण त्याच्या मागचं रिझनिंगही थोडं समजायला पाहिजे। जर एका दिवसामध्ये 10 डेथ झाल्या ही काही नॉर्मल डेथ नसते की कुठं पण नेऊन आपण जर आणि याच्यामध्ये प्रोटोकॉल असा आहे की कुठेही डेथ झाली तर तिथंच आपल्याला अंतिम संस्कार करायचा आहे। त्यामुळे जर आपलं बघितलं जवळपासचे जिल्हे हिंगोली, परभणी, निर्मल, निजामाबाद इथचे पण पेशंट इथं येतात त्यामुळे एका दिवशी डेथ जास्ती झाल्यामुळे ते आणि आपल्याला तिथं जे अंतिम संस्कार करायची जे पद्धत आहे ते आपल्याला प्रोटोकॉल करूनच करावं लागते। त्यामुळे वेळ लागत असेल हे मान्य आहे परंतु आम्ही बेकदरी कोणत्याच डेड बॉडीची होऊ देणार नाही। आम्ही रीतसर त्यांचा अंतिम संस्कार करू।